हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल युनायटेड ट्युटोरियल. चला सुरू करूया आजचं आपलं ट्युटोरियल. प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा टॉपिक आपला चालू होता. यामध्ये आपण कशाबद्दल माहिती बघितली? रूट बद्दल लास्ट लेक्चर मध्ये. चला आज पुढे जाऊया. प्लांट्सचे कोणकोणते ऑर्गन आहेत, कोणकोणते अवयव आहेत ते आपण बघितले. रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट. त्यामध्ये रूट बद्दल आपण मागच्या ट्युटोरियल मध्ये माहिती बघितली. आज आपण स्टेम आणि लीव्स यांबद्दल माहिती बघणार आहोत. स्टेम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खोड, झाडाचं खोड. ही डायग्राम आहे स्टेमची. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते? ग्रोईंग एंड, बर्ड, नोड्स, लीफ, इंटरनोड. हे काय सगळं हे बघायचं आपल्याला. आता हे खोडचे विविध भाग आहेत. स्टेमचे वेगवेगळे भाग आहेत. पार्ट्स ऑफ द स्टेम आहे. चला बघूया एक एक. पार्ट्स ऑफ स्टेम. द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल फ्रॉम द स्प्राउटिंग सीड. याचा अर्थ काय की जे आपलं खोड असतं झाडात ते कुठून वाढतं? जमिनीच्या वर वाढतं. फ्रॉम दी स्प्राउटिंग सीड म्हणजे जी बी आपण रुजू घातला आहे जमिनीमध्ये त्यापासून खोड वाढतं. कुठं? मातीच्या वर, जमिनीच्या वर वाढतं. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्स कम आउट ऍट द नोड्स. झाडावर काही नोड्स असतात. नोड्स म्हणजे पेरे. आकृतीमध्ये डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असतील नोड्स. हे आहे नोड्स. त्याला मराठीमध्ये पेरे म्हणतात. आणि त्या लीव्स कम आउट ऑफ ऍट द नोड्स म्हणजे ह्या नोड्स पासूनच झाडाची पाने येतात. ही जी लीफ आलेली आहेत हे कुठून आलेली आहेत? नोड्स पासून, पेरांपासून पानं येतात वर. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड अन इंटरनोड. आणि ज्या दोन नोड मधलं जे पार्ट आहे, दोन पेऱ्यांमधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतात? इंटरनोड. इंटरनोड म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात कांडे. तुम्हाला माहित असेल उसाला तुम्ही बघितले असतील, त्यात तुम्हाला नोड दिसतात आणि दोन नोडच्या मध्ये एक कांड पण दिसतं. ते तुम्हाला समजण्यास सोपं जाईल जर आपण उसाची कांडी लक्षात घेतली तर काय सांगितले? द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड अन इंटरनोड. त्याला इंटरनोड म्हणतात, कांडे म्हणतात मराठीमध्ये. द टीप ऑर द एपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बर्ड. टीप म्हणजे तुम्हाला माहिती आहे टोक, किंवा ऑर द एपिकल एंड. एपिकल एंड म्हणजे अग्रभाग. अग्रभाग म्हणजेच काय मराठीमध्ये? सर्वात वरचा भाग किंवा टोक. ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बर्ड. त्याला बर्ड म्हणतात. बर्ड म्हणजे मुकुल, मराठीमध्ये त्याला मुकुल म्हणतात. हो का? ग्रोईंग एंड दाखवलेला आहे. ग्रोईंग एंड म्हणजेच वाढतं जो पार्ट आहे स्टेमचा तोच. आणि तो कुठं असतो? टोकाला. आणि तेच काय? बर्ड. म्हणजे बर्ड म्हणजे काय? टीप ऑर द एपिकल एंड किंवा अग्रभाग. हे बघा इथं पण एक बर्ड दाखवलेला आहे. हे देखील एक बर्ड दाखवलेला आहे. तर बर्ड म्हणजे टिपिकल टीप किंवा एपिकल एंड, त्याला बर्ड म्हणतात. तर हे सगळे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, कारण की स्टेम बद्दलची माहिती आहे. पार्ट्स ऑफ द स्टेम आहेत. काय काय बघितलं आपण? पहिल्यांदा नोड्स बघितले. नोड्स म्हणजे पेरे. त्यानंतर इंटरनोड म्हणजे दोन पेऱ्यांमधील अंतर, त्याला कांडे म्हणतात. आणि बर्ड बघितलं. बर्ड म्हणजे काय? मुकुल, अग्रभाग. खोडाचा जो अग्रभाग असतो त्याला मुकुल म्हणतात. आणि जे पानं येतात, लीव्स, ते कुठून येतात? नोड्स पासून येतात. हे आपण स्टेम बद्दल बघितलं. चला पुढे जाऊया. आता आपल्याला लीफ बद्दल बघायचं आहे. लीफ म्हणजे माहिती आहे आपल्या सगळ्यांना, पान. ही आहे लीफची डायग्राम. यात आपल्याला कोणकोणते पार्ट्स बघायला भेटतात लीफचे? पार्ट्स ऑफ द लीफ आहेत. कोणकोणते? लीफ एपेक्स, लीफ मार्जिन, व्हेन, मिड व्हेन, लीफ ब्लेड, पेटिओल, स्टिप्यूल आणि लीफ बेस. हे सारे पार्ट्स आहेत लीफचे. तर आपल्याला एक एक करून हे सगळे पार्ट्स बघायचे आहेत. चला मग पुढे जाऊया. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. आत्ताच आपण बघितलं की जे खोडावरचे नोड्स असतात, नोड्स म्हणजेच काय? पेरे, त्यापासून पानं येतात म्हणजे लीव्स येतात. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. स्टेमवरच्या नोड्स पासूनच लीव्स येतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड ऑर लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. आत्ताच आपण बघितला पार्ट लीफचा. कोणता बघितला? लीफ मार्जिन आणि लीफ ब्लेड. तो जो लीफ ब्लेड आहे तो ब्रॉड आणि स्प्रेड आउट पार्ट आहे. लीफ ब्लेडला मराठीमध्ये काय म्हणतात? पर्णपत्र. म्हणजे जो पसरट भाग आहे पानाचा त्याला काय म्हणतात? लीफ ब्लेड किंवा पर्णपत्र. त्याला लॅमिना देखील म्हणतात, लॅमिना. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. आणि त्या पर्णपत्राची किंवा त्या लीफ ब्लेडची जी एज आहे, एज म्हणजे काय? कडा, त्याला काय म्हणतात? पर्णधारा, लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणजे काय मराठीत? पर्णधारा. आणि लीफ ब्लेड किंवा लॅमिना म्हणजेच पर्णपत्र. तर जो पसरट भाग असतो तो झाला लीफ ब्लेड. आणि लीफ ब्लेडची जी कडा असते त्याला लीफ मार्जिन असं म्हणतात, पर्णधारा. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड और लॉब्ड. याचा अर्थ काय? ज्या
पर्णधारा आहेत त्या प्रामुख्याने कशा कशा असतात? एंटायर, एंटायर म्हणजे सलग, सलग असतात, किंवा डेंटेट, डेंटेट म्हणजे काय? दंतेरी, किंवा लोब्ड, लोब्ड म्हणजे खंडित. तर तुम्हाला दाखवतो डायग्राम बघा. एंटायर म्हणजे बघा इथं पर्णधारा जी आहे लीफ मार्जिन ती पूर्णच्या पूर्ण आहे, सलग आहे. डेंटेट म्हणजे दंतेरी, दातासारखी, टोकदार असल्यासारखी आहेत, त्याला दाता असल्यासारखी आहेत कडला, म्हणून त्याला डेंटेट म्हणतात. आणि लोब्ड म्हणजे खंडित, मध्ये मध्ये तुटल्यासारखी वाटत आहे पर्णधारा लीफ मार्जिन, म्हणून ते लोब्ड. तर हे काय झाले लीफ मार्जिनचे प्रकार कोणकोणते? एंटायर, डेंटेट आणि लॉब्ड. लीफ ब्लेड म्हणजे काय? द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड, म्हणजेच त्यालाच लॅमिना देखील म्हणतात, आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? पर्णपत्र. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन, आणि पर्णपत्राचं जे एज आहे किंवा जी कडा आहे त्याला लीफ मार्जिन म्हणजेच पर्णधारा असे म्हणतात. त्याचे 3 टाईप: एंटायर, डेंटेट, लॉब्ड. एंटायर म्हणजे सलग, डेंटेट म्हणजे दंतेरी, लॉब्ड म्हणजे खंडित. हे आहे. पुन्हा आपण लीफची डायग्राम बघितली. आता आपण एक एक पार्ट बघूया. लीफ एपेक्स. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ एपेक्स. टीप म्हणजे माहिती आहे टोक, सगळ्यात वरचं टोक, त्याला म्हणतात लीफ एपेक्स. बघा लीफ एपेक्स कुठं दाखवलेलं आहे? टोकाला दाखवलेलं आहे. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ एपेक्स. एपेक्स म्हणजेच काय? अग्रभाग किंवा टोक, म्हणून त्याला काय म्हणतात? पर्ण टोक किंवा पर्णाग्र. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात, लीफ एपेक्स. पर्ण अग्र, अग्र म्हणजे सगळ्यात वरचा, पर्ण म्हणजे पान, पर्णाग्र म्हणजे पानाचा सर्वात वरचा भाग मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लीफ एपेक्स. टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ एपेक्स. लीव्स ऑफ द सम प्लांट्स हॅव पेटिओल. पेटिओल म्हणजे काय? आता वनस्पतींच्या काही पानांना पेटिओल असतं. पेटिओल म्हणजे काय? पेटिओल म्हणजे देठ. पेटिओलला आपण देठ म्हणू शकतो. आपल्याला माहिती पानाला देठ असतं, काही झाडांच्या पानाला देठ असतं, म्हणून त्याला पेटिओल म्हणजे देठ म्हणतात, इंग्लिशमध्ये पेटिओल. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. आणि पानाचा असा भाग जो की स्टेमला अटॅच झालाय, म्हणजे खोडाला लागून आहे, खोडाला चिटकून आहे, त्याला लीफ बेस म्हणतात. लीफ बेस म्हणजे पर्णतल. मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण? पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल, म्हणजे लीफ बेस. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. लीफ बेस बघा सर्वात खालचा पार्ट आहे, तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये. लीफ बेस जो आहे सर्वात खालचा पार्ट आहे, जो की वनस्पतीच्या खोडाला जोडल्या गेलेला आहे. पान आणि खोड यांना जोडणारा भाग म्हणजे लीफ बेस असं आपण म्हणू शकतो. आणि आपण काय बघितलं? पेटिओल. पेटिओल म्हणजे काय? देठ. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. आता इथं काय सांगितलंय? स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस, म्हणजे लीफ बेस म्हणजेच काय? पर्णतल. पर्णतलापाशी काही लहान लहान पानासारखी आपल्याला आकृती किंवा पानासारखे भाग दिसू शकतात, त्याला काय म्हणतात? उपपर्णे. छोटी छोटी पाने आल्यासारखी वाटतात आपल्याला तिथे, त्याला उपपर्णे म्हणतात, म्हणजेच स्टिप्युल्स. स्टिप्युल्सचा अर्थ काय? उपपर्णे. छोटी छोटी पाने आल्यासारखी, तर दाखवली आहेत तुम्हाला डायग्राम मध्ये, ह्याला उपपर्णे म्हणतात, स्टिप्युल्स. तर आपण काय काय बघितलं? लीफ एपेक्स. लीफ एपेक्स म्हणजे काय? टोक पानाचं, त्याला पर्णाग्र म्हणतात. नंतर लीफ मार्जिन आपण बघितली. लीफ मार्जिन म्हणजे कडा. जे लीफ ब्लेड आहे किंवा जी लॅमिना आहे त्याची जी कडा आहे किंवा एज, त्यालाच काय म्हणतात? लीफ मार्जिन. त्याला पर्णधारा म्हणतात. व्हेन तर आपल्याला माहिती आहे, व्हेन म्हणजे शिरा, पानावर काही शिरा असतात त्याला व्हेन म्हणतात. मिड व्हेन. मिड व्हेन म्हणजे मधली सर्वात मध्यभागची जी व्हेन आहे त्याला मिड व्हेन म्हणलंय. आणि लिप ब्लेड. लिप ब्लेड आपण बघितलं, जो पसरट भाग आहे पानाचा त्याला लिप ब्लेड किंवा लॅमिना म्हणतात, म्हणजेच त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? पर्णपत्र. आणि पेटिओल बघितलं आपण, पेटिओल म्हणजे देठ. स्टिप्युल बघितलं, स्टिप्युल म्हणजे काय? उपपर्णे. आणि लिप बेस. लिप बेस म्हणजे पर्णतल. तर हे काय झाले? सर्व वनस्पतीचे पानाचे पार्ट झाले, त्याला आपण काय म्हणू शकतो? पार्ट्स ऑफ द लीफ. याच्याबद्दल आपण बघितलं. चला पुढे जाऊया. लीफ. आता लीफचे 2 मेन टाईप बघायचे आपल्याला. कोणकोणते? सिंपल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज. त्याला आपण काय म्हणू शकतो? साधी पाने आणि संयुक्त पाने. कशामुळे? चला बघूया. सिंपल लीव्ज काय? लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड अँड सिंगल मिड रिब. सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? की काही वनस्पतीच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्य शीर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात किंवा सिंपल लीव्ज म्हणतात. म्हणजे काय? एकच सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड म्हणजे एकच पर्णपत्र असतं, आणि ते की अनडिवाइडेड म्हणजे त्याचं खंडन झालेलं नसतं, एक असतं अनडिवाइडेड पूर्ण. आणि सिंगल मिड रिब, आणि त्याची जी मध्यभागची एक व्हेन असते, मध्य शीर, ती पण एकच असते. त्याला आपण काय म्हणू शकतो? सिंपल लीव्ज, साधे पान. आता कंपाऊंड लीव्ज म्हणजे काय? द लीफ ब्लेड ऑफ लीव्ज इन सम प्लांट्स इज डिवाइडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट्स.
तर काय म्हणले की काही वनस्पतींची जी पाने असतात त्यांचा जो पर्ण काय म्हणतो आपण लीफ ब्लेड म्हणजे काय पर्णपत्र ते वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं असतं आणि ते लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेलं असतं. स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट्स. लीफलेट्स म्हणजे काय छोट्या छोट्या पर्णिका. सच लीव्हज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्हज. त्याला कंपाऊंड लीव्हज म्हणतात म्हणजेच त्याला संयुक्त पान म्हणतात. तर हे दोन मेन पार्ट आहेत लीफचे, मेन टाईप आहेत लीफचे, सिंपल लीव्हज आणि कंपाऊंड लीव्हज. सिंपल लीव्हज म्हणजे साधे पान, कंपाऊंड लीव्हज म्हणजे संयुक्त पान. साध्या पानामध्ये एकच शीर असते मध्य शीर आणि पर्णपत्र देखील अनडिवायडेड असतं म्हणजे विभागलेलं नसतं, सलग असतं. तशा पानांना साधे पान म्हणतात. आणि जे कंपाऊंड लीव्हज आहेत म्हणजे संयुक्त पाने त्यांचं जे लीफ ब्लेड असतं ते छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये छोट्या छोट्या लिफलेट्स मध्ये विभागलेलं असतं. लिफलेट्स म्हणजे पर्णिका, छोट्या छोट्या पर्णिकांमध्ये विभागलेलं असतं आणि त्याला काय म्हणतात कंपाऊंड लीव्हज म्हणजेच संयुक्त पाने. ते लीफ बद्दल दोन टाईप आपण बघितले लीफचे, मेन दोन टाईप. चला पुढे. In different plants, the arrangement of leaves on the stem is different. It may be alternate, opposite, whole, spiral, etc. म्हणजे काय, वेगवेगळ्या वनस्पतीवर जी लीव्हजची अरेंजमेंट असते, पानांची अरेंजमेंट असते खोडावर, ती वेगवेगळी असू शकते. खोडावरील जी पानांची अरेंजमेंट असते किंवा मांडणी असते त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, त्याचे प्रकार कोणते पडतात. अल्टरनेट म्हणजे एकांतरित, ऑपोजिट म्हणजे सम्मुख, होल्ड म्हणजे वर्तुळाकार, स्पायरल म्हणजे आवर्ती. ही त्याचे प्रकार आहेत. बघू शकता तुम्ही अल्टरनेट, डिक्युसेट, ऑपोजिट, होल्ड. अल्टरनेटचा अर्थ काय, एकानंतर एक. म्हणजे बघा तुम्ही एक पान आधी आलेलं आहे त्याच्या खाली दुसऱ्या साईडनं नंतर पान आले, पुन्हा त्याच्या खाली एक पान आले, ते अल्टरनेट. आणि डेक्युसेट म्हणजे इथं आपण स्पायरल नाही म्हणू शकत त्याला, कारण की खरं तर इथं स्पायरल आणि डेक्युसेट एकच वापरलेला आहे. स्पायरल म्हणजे आवर्ती म्हणजे काय, एकानंतर एक वेगवेगळ्या अँगल नाही ना, म्हणजे वरची जी पाने येतात आणि त्याच्या खाली जी पाने येतात त्यांच्या रोटेशन होऊन आलेली असतात म्हणजे त्यांच्यात अँगल असतो, त्याला आपण आवर्ती म्हणू शकतो. आणि डेक्युसेट म्हणजे ते थोडक्यात यक्स फॉर्म करतात, यक्स सारखा शेप फॉर्म करतात, त्याला आपण डेक्युसेट म्हणतो. ऑपोजिट म्हणजे सम्मुख, एकमेकाच्या ऑपोजिट, एकमेकाच्या समोरासमोर. होल्ड म्हणजे वर्तुळाकार, गोल वर्तुळाकार. हे काय झाले, पानांची जी मांडणी आहे खोडावर त्याच्यानुसार त्याचे प्रकार. अकॉर्डिंग टू शेप लीव्हज आर राउंडेड, पाल्मेट, लॅन्सिओलेट, लिनियर, इटीसी. राउंडेड म्हणजेच ऑबोवेट हा शब्द देखील वापरू शकता आपण राउंडेडच्या जागी. तथा शेप नुसार म्हणजे त्याच्या पानांच्या आकारानुसार कोणकोणते आकार असू शकतात त्याचे. राउंडेड म्हणजे गोलाकार. पाल्मेट म्हणजे हस्ताकार. पाल्म म्हणजे तुम्हाला माहिती PALM, पाम म्हणजे आपला तळहात. तर पाल्मेट म्हणजे हस्ताकार, तळहातासारखा. लॅन्सिओलेट म्हणजे तरफदार. आणि लिनियर म्हणजे लंबाकार. असे प्रकार आढळून येतात पर्णपत्रांचे किंवा आपण लीफ ब्लेडचे असे प्रकार आढळून येतात म्हणू शकतो शेपनुसार. आणि खोडावरील अरेंजमेंट नुसार अल्टरनेट, डिक्युसेट, ऑपोजिट, होल्ड, स्पायरल हे प्रकार पडतात. तर हे काय झाले आपण बघितले की ते पानांची कोणकोणते प्रकार पडतात त्यांच्या खोडावरील अरेंजमेंट नुसार आणि त्यांच्या आकारानुसार, त्यांच्या शेपनुसार. चला पुढे जाऊया. The people leaf is divided into two equal parts by a single mid vein which lies along the midline of the leaf blade. म्हणजे काय म्हणले, पीपल लीफ म्हणजे माहिती आपल्याला पिंपळाचं पान, पिंपळाच्या झाडाचं जे पान असतं ते डिवायडेड असतं कशामध्ये, दोन इक्वल पार्ट्स मध्ये. बाय अ सिंगल मिड वेन. कशामुळे डिवाइड होतो दोन इक्वल पार्ट्स मध्ये, कारण त्याच्या मध्यभागी एक व्हेन असते. व्हेन म्हणजे शीर. मिड वेन मध्यभागी एक मुख्य शीर असते. विच लाईज अलॉंग द मिडलाईन ऑफ द लीफ ब्लेड. आणि ती पर्णपत्राच्या एकदम मध्यभागी असते. पर्णपत्र म्हणजे लीफ ब्लेड, त्याच्या मध्यभागी एक शीर असते पिंपळाच्या पानाच्या. त्या शिरेमुळं ते पिंपळाचं पान दोन इक्वल पार्ट्स मध्ये विभागल्या जातं, डिवाइड होतं. सेकंडरी वेन्स अरायझेस फ्रॉम द मिड वेन. दे आर ब्रँचड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. म्हणजे काय, सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम द मिड वेन याचा अर्थ ती जी मूळ शीर आहे, मध्य शीर, तिच्यापासून अनेक सेकंडरी वेन्स तयार होतात. सेकंडरी वेन्स म्हणजे उपशिरा. दे आर ब्रँचड, त्या ब्रँचड असतात. ब्रँचड म्हणजे त्यांचे अनेक ब्रँचेस असतात, त्यांच्या अनेक फांद्या असतात, फांद्या फुटलेल्या असतात. अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. आणि त्यांचं एक जाळं तयार होतं. नेटवर्क म्हणजे जाळं किंवा त्याला रेटिक्युलम हे शब्द आहे. रेटिक्युलम म्हणजे जाळे. सेकंडरी वेन्स अरायझेस फ्रॉम द मिड वेन. दे आर ब्रँचड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. ज्या सेकंडरी वेन्स असतात, ज्या उपशिरा असतात, त्या मुख्य शिरेपासून तयार होतात आणि त्या ब्रँचड असतात, त्यांना अनेक फांद्या फुटलेल्या असतात. अँड फॉर्म अ नेटवर्क, आणि त्यांचं एक जाळं तयार होतं, रेटिक्युलम त्याला म्हणतात. दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजेच काय, पिंपळाच्या पानाला त्याच्यामुळेच काय असतं, रेटिक्युलेट व्हेनेशन, जाळीदार शिराविन्यास. रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार,
व्हेनिशन, व्हेन्स म्हणजे शिरा, तुम्हाला माहिती आहे व्हेनिशन म्हणजे शिरा विन्यास. आपण शिरांची जी अरेंजमेंट आहे ती कशी असते, रेटिक्युलेट व्हेनिशन. व्हेनिशन म्हणजे आपण अरेंजमेंट समजून घेण्यासाठी म्हणू शकतो, अरेंजमेंट हा शब्द, व्यवस्था त्यांची कशी असते. रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार असते, जाळीदार व्हेनिशन, रेटिक्युलेट व्हेनिशन. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की पिंपळाच्या पानाला रेटिक्युलेट व्हेनिशन असतं म्हणजे जाळीदार व्हेनिशन असतं. अजून एक बघायचं आहे आपल्याला, कशाचं, मेज. इन लीव्हज ऑफ मेज, मेज म्हणजे काय, मका. ऑल द व्हेन्स आर पॅरलल, या सगळ्या व्हेन्स असतात, व्हेन्स म्हणजे काय, शिरा, त्या कशा असतात, पॅरलल. पॅरलल म्हणजे समांतर. रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लिप एपेक्स, सुरुवात कुठून होती त्यांची, लिप बेस पासून. लिप बेस म्हणजे पर्णतल, टू द लिप एपेक्स, आणि जातात कुठे शेवटी, लिप एपेक्स. लिप एपेक्स म्हणजे काय, पर्णाग्र, म्हणजे पानाचा जो सर्वात खालचा भाग असतो तो लिप बेस आपण बघितलं, पर्णतळ, आणि तिथून सुरुवात होऊन वर जातात सर्वात पानाच्या म्हणजे पर्णाग्राला. लीफ एपेक्स जे टोक असतं, टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ एपेक्स, आपण बघितलं होतं, तर त्यालाच लीफ एपेक्स म्हणतात. तर ह्या ज्या शिरा आहेत त्या पॅरलल असतात, समांतर, आणि खालून म्हणजे लीफ बेस पासून सुरू होऊन लीफ एपेक्स पर्यंत जातात. द मेज लीफ ब्लेड हॅज पॅरलल व्हेनिशन, म्हणून जे मेजचं, मक्याच्या झाडाचं जे लीफ ब्लेड आहे, पर्णपत्र आहे, ते कसं आहे, पॅरलल व्हेनिशन म्हणजे समांतर आहे, समांतर शिराविन्यास. त्यांच्या ज्या शिरा आहेत त्या एकमेकाला समांतर आहेत म्हणून त्याला समांतर व्हेनिशन म्हणतात. तर हे तुम्हाला पॉईंट 2 लक्षात ठेवायचे, रेक्टिक्युलेट व्हेनिशन आणि पॅरलल व्हेनिशन. पिंपळाच्या झाडाचं रेक्टिक्युलेट व्हेनिशन, पिंपळाच्या पानाचं सॉरी, आणि मक्याच्या पानाचं, मेजच्या लीव्हचं पॅरलल व्हेनिशन, हे लक्षात ठेवायचं. बघा डायग्राम मध्ये बघू शकतो आपण, हे सर्वात वर जे दिलेलं आहे पिंपळाचं पान आहे, आणि जे खाली आहे ते मक्याचं. तुम्ही बघू शकता पिंपळाच्या पानाला मध्यभागी एक शीर फुटलेली आहे, मध्यभागी मेन शीर आहे, आणि त्यापासून अनेक उपशिरा आहेत, आणि त्यांचे जाळं तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता हे अनेक उपशिरा दोन्ही साईडने फुटलेले आहेत, आणि त्यांच्या ब्रँचेस आहेत, अजून आणखी फांद्या फुटलेल्या आहेत त्यांना. आणि ज्या मुख्य शीर आहे मध्यभागची, त्याच्यामुळे 2 पार्ट झालेले आहेत पानाचे, इक्वल पार्ट झालेले आहेत, 2 इक्वल पार्ट्स पानाचे पडलेले आहेत, 2 भाग झालेले आहेत. आणि खाली मक्याचं पान दाखवलेलं आहे, त्याच्या शिरा तुम्ही बघू शकता कशा आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत, एकदम पॅरलल म्हणजे समांतर आहेत, एकमेकाला एकदम समांतर तुम्ही बघू शकता. आणि लिप बेस पासून सुरू होऊन लिप एपेक्स पर्यंत जातात, म्हणजे पर्णतलापासून ते पर्णाग्रापर्यंत ह्या गेलेल्या असतात. तर हे काय झालं, आपण लीफ बद्दल बघितलं आज. तर आज आपण कशा कशाबद्दल माहिती बघितली, स्टेम आणि लीफ, खोड आणि पान याबद्दल आपण माहिती बघितली. चला मग आपण भेटूया आता पुढच्या ट्युटोरियल मध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या दोस्तांमध्ये शेअर करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तुम्हाला जर अजून व्हिडिओज बघायचे असतील पुढे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन भेटत राहील. आपण आता पुढच्या ट्युटोरियलमध्ये भेटूया, त्यात आपण फ्रुट्स आणि फ्लॉवर बद्दल बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.